ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। ईशावास्य उपनिषद आणि या ठिकाणी आपण मागच्या पाठामध्ये जसा असणारा 5वा मंत्र मागच्या पाठात पाहिला आपण। तदेजति तन्नेजति तद्दूरे तद्वंतिके तदंतरस्य सर्वस्य तदु सर्वस्य अस्य वाक्यता। हे ते आत्मतत्व जे आहे त्या आत्मतत्व सर्वांच्या समीप पण आहे आणि सर्वांपासून दूर सुद्धा आहे। समीप कोणासाठी? ज्याने चित्तशुद्धी करून ते आत्मतत्व प्राप्त करण्याचा जे प्रयत्न करतात त्यांच्यासाठी कुठे आहे? ते अत्यंत समीप आहे। जे या संसारामध्ये रममान झालेले आहे, देह म्हणजेच आत्मा अशा भावनेने जे व्यवहार करतात त्यांच्यासाठी ते अत्यंत दूर आहे। आणि असं असणारं ते आत्मतत्व त्यातच पुन्हा या ठिकाणी 6व्या मंत्राच्या द्वारे त्या आत्मतत्व जे आहे त्या आत्मतत्वाचा पुन्हा या ठिकाणी विस्तार या मंत्राच्या माध्यमातून केला। यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन्नेवानुपश्यति सर्वभूतेषु आत्मानं ततो न विजुगुप्सते। की अशा प्रकारे तो किंवा जो साधक जो मुमुक्षु ते आत्मतत्व सर्वत्र पाहतो। म्हणजेच काय? सर्वत्र पाहतो। यस्तु सर्वाणि भूतानि सर्व भूतमात्रांमध्ये काय करतो? तेच आत्मतत्व आहे। आत्मानी एव अनुपश्यति। एकच आत्मतत्व सर्वांमध्ये आहे आणि सर्वभूतेषु आत्मानं त्याचप्रमाणे सर्व भूतांना त्यांच्यामध्ये एक आत्मतत्व पाहतो। नंतर सर्व भूतमात्रांना काय? स्वतःमध्ये आपल्यामध्येच आपल्या आत्म्यामध्ये पाहतो। म्हणजेच काय? सर्वत्र केवळ गीतेमध्ये जे सांगितलं काय? विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनी चैव स्वपाकेच पंडिता समदर्शनः। की अशा प्रकारे सर्वांमध्ये असणारं आत्मतत्व जे आहे हे आत्मतत्व एकच आहे। एवढंच नव्हे तर काय? तर सर्व भूतेषु आपल्यामध्ये सुद्धा जे आत्मतत्व आहे ते समान सर्वत्र आहे। अशा प्रकारे जो विचार करतो म्हणजे सर्व भूतमात्रांमध्ये एकच आत्मतत्व जे गीतेने सांगितलं। काय गीतेने सांगितलं? यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहं सांगितलं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति। अशा प्रकारे तो साधक काय करतोय? तो साधक सर्वोत्तम किंवा सर्वत्र काय करतो? मलाच पाहतो आणि माझ्यामध्ये सर्वांना पाहतो। आणि मग असा जो साधक आहे त्याच्यासाठी मी काय अदृश्य नाही किंवा तो माझ्यासाठी सुद्धा अदृश्य नाही। म्हणजे मला जर पाहायचं असेल तुला तर काय केलं पाहिजे? हे जे आत्मतत्व आहे सर्वत्र पाहिलं पाहिजे। आत्मोपम्येन सर्वत्र समं पश्यति अर्जुन। अतिशय सुंदर दिलं 6व्या जो आहे ध्यान योग जो आहे ध्यान योगामध्ये आत्मोपम्येन सर्वत्र ज्याप्रमाणे एखादी गोष्ट प्राप्त झाल्यानंतर त्या गोष्टीपासून निर्माण होणारं सुख अथवा दुःख हे ज्याप्रमाणे माझ्या आत्म्याला सुख दुःख देत राहील त्याचप्रमाणे मी जे एखादी गोष्ट केली तर त्यापासून दुसऱ्याचा आत्मा दुःखी होईल। अरे मी याला का बोललो याच्यातनं त्याला त्याच्या मनाला लागेल, तो दुःखी होईल। अशा प्रकारचा जो विचार करतो तो काय सयोगी परमो मतः सांगितलं। अशा प्रकारे सुखम वा यदि वा दुःखम की अशा प्रकारे सुख अथवा दुःख ज्याप्रमाणे मला होईल त्याचप्रमाणे त्याला सुद्धा ते सुख दुःख होईल। अशा प्रकारे जो सातत्याने विचारशील एवढा तो संवेदनाशील बनतो तो काय होतो? सयोगी परमो मतः सांगितलं गीतेने। अशा प्रकारचा जो योगी आहे अत्यंत परममत म्हणजे अत्यंत श्रेष्ठ राज्यात भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे। आलं लक्षात की सगळ्यांनी परस्पर जडो एकत्रितपणे आले पाहिजे। कुठल्या उद्देशाने? तर याच उद्देशाने सुखम वा यदि वा दुःखम सयोगी परममतः ते इथे जुळलं बघा। भूता परस्परे जुळो एकत्रित सगळ्यांचे असणारे संगच्छध्वम संवदध्वम संभो मनांसी। त्या ठिकाणी मंत्र सुद्धा म्हणतो आमच्या सगळ्यांचे अंतःकरण आम्ही एकत्र येऊ, एकत्र फिरू, एकत्र करू। आमच्या सगळ्यांचे अंतःकरण आहे एक समान हो। आमच्यामध्ये कुठल्या अंतःकरणामध्ये द्वेष निर्माण न हो।
हे जे सगळं जे आहे सगळ्याच्या माध्यमातून काय एकच आत्मतत्व ज्यावेळेस आपण सर्वत्र पाहायला सुरुवात होते, साधक ज्यावेळेस साधना करत असतो त्या साधनेची असणारी एक उत्कृष्ट अवस्था त्याला एकदा प्राप्त झाली, विश्व स्वधर्म सूर्य पाव अंतःकरणाची श्रेष्ठ अवस्था ज्यावेळेस निर्माण झाली, त्यावेळेस सगळं आपल्या आप सगळीकडे एकच आत्म सर्व बहुना चराचर आपणसी जाहला. तुला वाटलं की सर्वत्र मीच आहे म्हणजे काय, हे जे आत्मतत्व माझ्यामध्ये आहे तेच आत्मतत्व सर्व प्राणीमात्रांमध्ये आहे. अशा प्रकारचा विचार काय झालं त्याच्या मनामध्ये निर्माण झाला. आणि अशा प्रकारे एकदा विचार निर्माण झाला की काय, त्या सर्वांमध्ये असणारं आत्मतत्व एकच आहे, जो आत्मा माझ्यामध्ये आहे तोच आत्मा त्याच्यामध्ये आहे. अशा प्रकारे एकदा विचार करायला सुरुवात झाली कि मग काय, न जुगुप्सते ततो न जुगुप्सते मंत्र म्हणतो, ततो न जुगुप्स. त्याच्या मनामध्ये जी घृणाभाव द्वेष भावना जे आहे आजकाल आपण सर्वत्र जे पाहतो, काय नाही फक्त द्वेष 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 घृणा एकमेकांबद्दल. ही घृणा जी आहे, हा द्वेष जे आहे सातत्याने आपल्या मनामध्ये, हा द्वेष काय करतो, मनामध्ये अंतःकरणामध्ये किल्मिष निर्माण करण्याचं काम करतो. किल्मिष म्हणजे काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे सगळे जे गुण आहे जे काय आपल्याला परमार्थ मार्गापासून दूर घेऊन जाणार लुटारू सांगितले. परमार्थ मार्गाचे हे सगळे कोण आहेत, जो आपण परमार्थ मार्गावर निघालो की जी आपली साधन पुण्याची जी झोळी आहे आपण भरत जातो प्रतिदिन नित्यनेमना. आम्ही ते साधना करत 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 काय करतो, ती झोळी आपण भरत परमार्थ मार्गावर निघालेला असतो, साध्याकडे निघालेला असतो साधक. मग असा जो साधक आपल्या साध्याकडे निघाला असताना त्या झोळीमध्ये सगळं त्याचं काय असणार, ही सगळी जातया सत्कर्मी रती वाढो, सत्कर्म करत 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 ती झोळी सुकृत त्याचं जे आहे त्या सुकृता द्वारा काय करत असतो, तो भरत असतो. त्या पुण्यकर्माने ती झोळी त्याची भरत असते. मग अशा लुटारूल वाटा जो त्या रस्त्याने जात असतो त्याला लुटण्याचं काम कोण करतं, हे काम क्रोध लोभ म्हणून ते त्या मार्गामधले लुटारू सांगितले. ते काय करतात, हे जे सगळे चांगले गुण आहेत एकदा ते त्या ठिकाणी आल्यानंतर, थोडक्यात अंतःकरणामध्ये आल्यानंतर काय होतं, हे वाईट गुण तिथं निर्माण झाल्यानंतर ते त्या ठिकाणी असणारेच चांगले गुण आहेत, क्षमा सत्य अहिंसा अमानित्व आदी हे जे आहे सगळ्यांचा नाश करण्याचा ते आरंभ करतात. म्हणून अशा प्रकारे म्हणजेच काय, सगळ्यांच्या प्रति मनामध्ये घृणा निर्माण करण्याचं काम हे कोण करतात, हे वाईट जे गुण आहे काम क्रोध लोभ आदी, पण त्यांना काय केलं पाहिजे, त्यांना दूर केलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी जे सात्विक गुणसंपत्ती आहे ही सात्विक गुणसंपत्ती त्या ठिकाणी निर्माण केली पाहिजे. आणि म्हणजे अशा प्रकारे ज्यावेळेस साधकाची असणारी साधनेची परिपक्व अवस्था त्याची निर्माण होईल त्यावेळेस तो काय अशा प्रकारचं एकच आत्मतत्व सर्व प्राणीमात्रांमध्ये असणारा आत्मा एकच, माझ्यामध्ये असणारा आत्मा एकच, त्यांच्यामध्ये असणारा सर्वत्र असणारा आत्मतत्व एकच आहे, अशा भावनेने त्याचे व्यवहार आरंभ होतील. आणि अशा भावनेने एकदा सर्वत्र एकच आत्मतत्व आहे असं जाणलं की मग काय करेल, त्याच्यामध्ये असणारी द्वेषबुद्धी जी आहे आपल्यामध्ये, हे द्वेषबुद्धीचा काय होईल, त्या ठिकाणी नाश होईल. आचार्य काय म्हणतात पाहू याचं व्याख्यान, यहा परिव्राट म्हणजे कोण, मुमुक्षुः सर्वाणि भूतानि अव्यक्तादीनि स्थावरांतानि आत्मनि एव अनुपश्यति आत्म व्यतिरिक्तानि न पश्यति इत्यर्थः. सर्वभूतेषु च तेषु एव च आत्मनः तेषामपि भूतानां स्वात्मान आत्मत्वेन यथास्य देहस्य कार्यकरणसंगातस्य आत्मा अहं सर्वप्रत्यय साक्षिभूतश्चेतेता केवल निर्गुण अनेनैव स्वरूपेण अव्यक्तादीनां स्थावरान्तानाम् अहमेव आत्मा इति सर्वभूतेषु च आत्मानं निर्विशेषं यः तू अनुपश्यति सह ततः तस्मादेव दर्शना न जिगुप्सते विजिगुप्सा मृणां न करोति. की अशा प्रकारे तो काय करतो, जो संन्यासी परिवार शब्दाचा अर्थ संन्यासी काय करतोय, अशा प्रकारे जो संन्यासी किंवा अथवा त्या ठिकाणी काय दिलं, मुमुक्षु सुद्धा सांगितलं, अथवा मुमुक्षु मोक्त म्हणजे थोडक्यात या मार्गावर आलेला आहे, अथवा तो ब्रह्मजिज्ञासा, ज्याने आता ब्रह्मजिज्ञासा आरंभ केलेली आहे.
विवेक, वैराग्य, समाधी, षटक संपत्ती, मोक्षोत्तम हे सर्व गोष्टी ज्याला प्राप्त झालेल्या आहे असा असणारा संन्यासी मुमुक्षु साधक काय करतोय? जो संन्यासी मुमुक्षु काय अव्यक्तापासून स्थावरापर्यंत, म्हणजे अव्यक्त म्हणजे मायेपासून, स्थावर म्हणजे अत्यंत जड पदार्थापर्यंत, पहिली तिची निर्मिती मायेपासून, माझ्या अध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम, माझ्या अध्यक्षतेखाली तिने हे संपूर्ण जगताची निर्मिती केली, म्हणून पहिली अव्यक्त माया, तिच्यापासून काय स्थावर म्हणजे अत्यंत या ठिकाणी असणारी जड वस्तू, त्यापर्यंत काय संपूर्ण भूतानाम, हे संपूर्ण जे भूतमात्र या ठिकाणी आहे त्या सर्वांना काय करतोय? सर्व संपूर्ण भूताना आत्म्यामध्ये माझ्या स्वतःच्यात हे सगळं जे आहे त्या सर्वांना स्वतःच्या आत्म्यामध्ये पाहतो, अर्थात त्यांना आत्म्यापासून म्हणजे स्वतःच्या आत्म्यात भिन्नतया त्यांना पाहतो. तत्त्वमसी, ते तूच आहेस, हे जे वेदवाक्य आहे हे महावाक्य आहे. ह्या महावाक्याने ज्याचा बोध झाला ते तूच आहेस, सर्वांगत असणारं चैतन्य, आणि तुझ्यामध्ये असणारं चैतन्य याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही. जशी विद्युत सर्व उपकरणांमध्ये एकच आहे, विद्युतमध्ये भेद नाही, त्याप्रमाणे सर्वांगत जेवढे म्हणून सजीव या ठिकाणी प्रजा आहे सर्वांमध्ये असणारं जे चैतन्य आहे हे चैतन्य कसं हे एकच उपाधी भेद, जसा घटाकाश, मठाकाश, तिथं रांजन आकाश म्हणू आपण. जसं हे काय झालं, घटादी भेद आहे, त्या ठिकाणी असणारं परिच्छिन्न जे अवकाश आहे त्याला आपण म्हणतो घटाकाश. परंतु बाहेरचा असणारा आकाश आणि घटामध्ये असणाऱ्या आकाशामध्ये फरक आहे का? नाही, दोन्ही आकाश एकच आहे, परंतु त्यांनी तेवढ्या ह्याला परिच्छिन्न केलं त्या वस्तूंनी घटनामाच्या, म्हणून त्याला आपण म्हणलो घटाकाश. परंतु घट ज्यावेळेस छिन्न म्हणजे त्या घटाचा नाश होईल त्यावेळेस ते घटाकाश का आणि महाकाशामध्ये पुन्हा विलीन होणार आहे. त्याचप्रमाणे सर्वत्र असणारं जे चैतन्य आहे हे चैतन्य एकच उपाधी भेदामध्ये आपण त्याला काय म्हणायला लागलो, त्या शरीर उपाधी भेदामध्ये अस्मिन, कालच पाहिलं आपण, अस्मिन शरीरे जीवते ती जीवात्मा, वास्तविक आत्मतत्वच आहे, आत्माच आहे, आत्माच्या व्यतिरिक्त काही नाही. तेच सांगितलं काय, सर्व भूतांना आत्म्यामध्येच पाहतो. सगळ्यांमध्ये असणारं अनुस्यूत आत्मचैतन्य जे आहे ते सर्वांमध्ये अनुस्यूत असणारं आत्मचैतन्य एकच आहे. अशा प्रकारे जो यावेळेस पाहतो त्यावेळेस काय होतं, पाहतो अर्थात त्यांना आत्म्यापासून वेगळा पाहत नाही, मत भिन्न आहेत, ते माझ्यापासून वेगळे आहेत असं तो पाहत नाही. तथा त्या संपूर्ण भूतांमध्ये एकच आत्मतत्व पाहतो, अथवा त्या सर्वांमध्ये एकच जे आत्मतत्व आहे ते एकच आत्मतत्व, या सर्वांमध्ये अनुस्यूत असणारं आत्मतत्व हे काय आहे, एकच आहे हा पाहतो. अर्थात त्या भूतमात्राचा आत्मा सुद्धा आपलाच आत्मा आहे असे समजत असतो. म्हणजेच काय, त्या सर्व भूतमात्रांचा असणारा जो आत्मा आहे तो आत्मा मत भिन्नता आहे का, तर मत भिन्नता नाही, तर आमच्या सर्वांचा असणारा आत्मा जो आहे हा एकच आहे. अशा दृष्टीने तो काय करतो, आता सर्वत्र पाहायला लागतो. आणि मग काय होतं, म्हणजे असे समजत असतो. कसं समजतो, ज्या प्रकारे मी या देहाचे कार्य जे आहे पंचमहाभूतापासून निर्मित झालेले हे देह आणि करण म्हणजे संपूर्ण इंद्रिय, हे काय देहाचे कार्य आणि इंद्रिय म्हणजे ही पंचमहाभूत आणि असणारे यांच्यापासून शरीराची निर्मिती झाली. तस्मात् आत्मना आकाशात वायू वगैरे सगळं करत करत की त्यानंतर करण म्हणजे ही इंद्रिय यांचा संघात काय चा आत्मा व या सर्व प्रतिदीचा साक्षी चैतन्य केवळ निर्गुण आहे. या सगळे जे आहे देह कार्यकरण संघात, या कार्यकरण संघाताचा आत्मा व याच्या सर्व प्रतिदीचा साक्षी चैतन्य केवळ निर्गुण आहे. की अशा प्रकारे तो कोण आहे, या सगळ्या संघाताचा असणारा मूलभूत साक्षी जो चैतन्य त्या सर्वांना प्रेरित करणारा तो कसा आहे, तो केवळ निर्गुण एकच आहे. त्याचप्रमाणे आपल्या याच रूपाने अव्यक्तापासून सर्व संपूर्ण स्थावरपर्यंत सर्व भूतमात्रांचा आत्मा मीच आहे. जसं या शरीरामध्ये या सर्व कार्यकारणांना प्रेरित कार्यकरण इंद्रियांना प्रेरित करणारा आत्मतत्व ज्याप्रमाणे एकच आहे, त्याचप्रमाणे त्या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये सुद्धा अव्यक्तापासून स्थावरापर्यंत संपूर्ण भूतमात्रांचा किंवा त्यांना प्रेरित करणारं जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व सुद्धा काय
एकच आहे आणि ते काय आत्मा ते मीच आहे हे विशेष सांगितले. म्हणजे माझ्यामध्ये असणारे जे आत्मचैतन्य तत्व आहे आत्मतत्व आहे तेच आत्मतत्व सर्वत्र अनस्यूत पसरलेला आहे. अशा प्रकारे जो ज्ञानी जाणतो, अशा प्रकारे जो सर्व भूतमात्रांमध्ये संपूर्ण भूतमात्र संपूर्ण प्राणीमात्रांमध्ये काय करतोय, अशा प्रकारे जो सर्व भूतमात्रांमध्ये प्राणीमात्रांमध्ये आपल्या निर्विशेष आत्मतत्वाला पाहतो. म्हणजे आपल्याला स्वतःमध्ये आत्मतत्वामध्ये किंवा स्वतःचा आत्मा जो आहे जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व काय करतो, सर्व भूतमात्रांमध्ये निर्विशेष स्वरूपाने आपल्याच आत्मतत्वाला जो पाहतो तो त्या आत्मदर्शनामुळे आणि अशा प्रकारे जेव्हा त्याला सर्वत्र एकच आत्मदर्शन घडतं, विद्या विनय संपन्नेच्या अनुषंगाने एकच आत्मतत्व सगळ्यांमध्ये पाहायला तो शिकतो. त्यावेळेस काय करतो, त्या आत्मदर्शनामुळे कोणाच्याही जुगुप्सा म्हणजे घृणा करत नाही. अरे काय कोणाशी घृणा करायची, त्याच्यामध्ये असणारा आत्मतत्व माझ्यामध्ये असणारा आत्मतत्व चैतन्य तत्व सर्वत्र समसमान आहे. मग कोणाशी जाऊन कोणाची घृणा करायची, कोणाची जुगुप्सा करायची, ही जी भावना आहे द्वेषाची जी असणारी भावना जी आहे द्वेषाची असणारी भावना त्याच्यामधनं काय होते, पूर्णपणे नाश पावते. आणि अशा प्रकारे प्राप्तस्य एव अनुवादोयम सर्वा काय सर्वाहि घृणात्मनोः अन्यदृष्टं पश्यतः भवति. आत्मानम् एव अत्यंत विशुद्धं निरन्तरं पश्यतः न घृणानिमित्तम् अर्थांतरम अस्ति इति प्राप्तमेव ततो न विजुक्सते इति. आणि म्हणून हा काय प्राप्त वस्तूचा अनुवाद या ठिकाणी त्यांनी केलेला. काय सर्व प्रकारची घृणा कोणापासून करतो, आपल्यापासून भिन्न एखाद्या काय दूषित पदार्थाला पाहणाऱ्या पुरुषाचीच होते. ज्यावेळेस आपण मत भिन्नता घृणा कोणाची करतो, आपण द्वेष कोणाचा करतो, आपण द्वेष अथवा घृणा त्याचीच करतो जो आपल्यापासून भिन्न आहे. त्याच्याबद्दलच म्हणे मनामध्ये ज्यावेळेस आपल्या द्वैत भावना निर्माण होते, तो मत भिन्न आहे, तो असा आहे, तो तसा आहे, त्याच्यात अमुक गुण आहे, त्याच्यात तमुक गुण आहे, त्यात तो दोष आहे. अशा प्रकारे ज्यावेळेस आपण पाहायला सुरुवात करतो, म्हणजे काय, ज्यावेळेस आपल्याला द्वैत दर्शन आपल्याला सर्वत्र घडतं. थोडक्यात सांगायचं शास्त्रीय दृष्टीने ज्यावेळेस आपल्याला द्वैत दर्शन घडतं त्याच वेळेस मनुष्य मत भिन्न आहे, तो माझ्यापासून भिन्न आहे, अशा स्वरूपाने ज्यावेळेस तो पाहतो त्यावेळेस काय म्हणजेच काय सर्व प्रकारची गुण आपल्यापासून भिन्न एखाद्या दूषित पदार्थाला पाहिल्यानंतरच काय होते, पुरुषाच्या किंवा साधक किंवा जो असणारा ती व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या मनामध्ये ती घृणाभाव निर्माण होतो. परंतु जो निरंतर आपल्या अत्यंत विशुद्ध परंतु अशा प्रकारे मत भिन्न परंतु जो दूषित पदार्थ त्याच्यामध्ये असणारे टीकात्मक पदार्थ पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये नको बाबा, हिची संगत आपल्याला नको, याच्यामध्ये हा जरी हा किती चांगला असला, हा याच्याकडे काय हा दुर्गुण आहे, म्हणजे अशा प्रकारे हा किती चांगला राहिला दिवसभर आपल्याशी, संध्याकाळ झाली की आपल्याशी भांडणं काढतो, म्हणजे अशा प्रकारे, कारण का संध्याकाळी त्याला काहीतरी वेगळेच हे होतं. म्हणजे अशा प्रकारे चांगले जरी गुण असले त्याचं दूषण काय, म्हणजे संध्याकाळी त्याला काहीतरी खाणं पिण्याचे व्यसन असेल, त्या अनुषंगाने तो त्याची पावलं तिकडे वळतात, मग ते आपल्याला सहन होत नाही याला, म्हणून तो काय करतो, मग अशा प्रकारे जो आहे तो दूषित पदार्थ आपल्या भिन्नपणे पाहून त्याच्यापासून आपण काय करतो, लांब जाण्याचा प्रयत्न करतो. नाही, याची संगत ठेवली तर आपले सुद्धा जे आहे चांगले गुण आहे, सद्गुण आहे, ते सगळे सद्गुण काय होतील, दुर्गुणामध्ये परिवर्तित होतील. पण त्या व्यक्तीपासून आपण काय करतो, दूर जाण्याचा त्या ठिकाणी प्रयत्नशील करतो. म्हणजेच काय, त्याचे आपण काय करतो, द्वेष करतो, घृणा करतो, नको ह्याच्याबरोबर राहिल्यानंतर निश्चितपणे आपलं काय आत्म्याचा हा अधपतनाकडे घेऊन जाणार. आणि अशा प्रकारे जो निरंतर आपल्या अत्यंत विशुद्ध अंतःकर आत्मस्वरूपाला पाहणारा आहे. कारण हा कसा आहे, हा याला बाकी काही नको, याचं काय झालं, यस्य आत्मरतिरेव स्यात् आत्मदुप्तश्च, म्हणजे सर्वत्र एकच आत्मदर्शन. त्यामुळे त्याच्या ज्या ज्या क्रिया आहे त्या अनुषंगानेच यद्यत कर्म करोमि तत्तदखिलं शंभो तवाराधनम सांगितलं. करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा अपराधं विदितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो सांगितले त्या ठिकाणी. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी काय केलं त्यांनी, त्या ठिकाणी सर्वत्र
त्यांनी एकच आत्मदर्शन पाहिल्यानंतर त्याच्या संपूर्ण ज्या क्रिया आहेत त्या संपूर्ण क्रिया काय करेल, त्या परमेश्वरासाठीच, त्या परमेश्वराच्या पासून भिन्न काही नाही. त्या मी जे जे करतो, यद्यत कर्म करोमि तत्तदखिल सांगितलं. जे 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 हे भगवंता माझ्याकडनं जे कर्म होत आहे, हे कर्म कोणासाठी होत आहे, ते हे परमेश्वरा जे जे माझ्याकडनं कर्म होत आहे हे परमेश्वरा तुमच्यासाठीच, तुझ्यासाठीच करतो. म्हणजेच काय, तेच सांगितलं त्यांनी या ठिकाणी. काय म्हणतात, जो निरंतर आपल्या अत्यंत विशुद्ध आत्मस्वरूपाला पाहणारा, सर्वत्र एकच आत्मतत्व जो पाहणारा आहे, तो काय करतो, सर्वत्र एकच आत्मतत्व पाहिल्यानंतर आपल्या दृष्टीमध्ये घृणीचे निमित्तभूत कोणताच अन्य पदार्थ राहत नाही. त्याला सर्वत्र एक समान वासुदेव सर्वम, हा जो गीतेचा सिद्धांत आहे, सर्वत्र त्याला जळी स्थळी काष्टी पाशाने फक्त परमेश्वरा व्यतिरिक्त अन्य काही पाहत नाही. म्हणजे अशा प्रकारे मग त्याची असणारी संपूर्ण जीवन पद्धती जी आहे कशी होती, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भावे. त्या अनुषंगाने संपूर्ण जीवन जे आहे ते विठ्ठलमयच त्याचं होतं. आणि म्हणून अशा प्रकारे त्याच्या दृष्टीमध्ये मग असा जो आत्मज्ञानी आहे की ज्याचं संपूर्ण जीवन कसं झालंय, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनं वा मानसं वा अपराधं विदितं विदितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. जे काय आहे सगळं परमेश्वरा तुझंच आहे. अशा प्रकारे वासुदेव सर्वम या प्रकारची झालेली आहे. अशा प्रकारे जो पाहणारा, ज्याची आता काय ही दृष्टी झालेली, त्याला आपण म्हणतो आता ब्रह्मदृष्टी झालेली आहे, त्याची सर्वत्र आत्म एकच आत्म तो सर्वत्र पाहणारा आहे, मग भिन्नतया अन्य कोणतीही वस्तू नाही. अशा प्रकारे जो पाहणारा आहे त्या काय, त्याच्या दृष्टीमध्ये घृणीचे निमित्तभूत असा अन्य कोणताच पदार्थ राहत नाही. मग त्याच्या दृष्टीमध्ये कोणाचा तो द्वेष करेल, कारण मत भिन्नतया अन्य, ज्याचा आपण द्वेष करावी, घृणा करावी, अशा कोणत्याच पदार्थाचा त्या ठिकाणी भाव नसल्यामुळे तो कोणाशीच घृणा भाव तो करणार नाही. आणि म्हणून अशा प्रकारे ही गोष्ट स्वतः प्राप्त होत असल्यामुळे तो कोणाचीच घृणा करत नाही. अशा प्रकारे तो जो आहे, जो अशा प्रकारे सर्वत्र एकच आत्मतत्व पाहतो, तो कधीच कोणाची घृणा करत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे ज्याला त्या आत्मज्ञान प्राप्त होतं, तो काय सर्वत्र असणारा वासुदेव सर्व हा गीतेचा असणारा सिद्धांत तो त्याच्या जीवनामध्ये उतरवतो. आणि त्या अनुषंगाने सर्वत्र वासुदेव परमेश्वरच हे पाहायला तो आरंभ करतो. हाच मंत्र, हीच गोष्ट, दुसरा मंत्र, त्याच्यानंतर असणारा 7वा जो मंत्र आहे, 7व्या मंत्राच्या माध्यमातून सुद्धा हीच गोष्ट, म्हणजे सर्वत्र आत्मरतिरेवस्यात जो आहे, सर्वत्र आत्मदर्शन साधकाने केलं पाहिजे. ही जी गोष्ट आहे तीच गोष्ट पुन्हा सांगण्याचा या ठिकाणी